अरे देवा, झालं पूर्ण काम झालं. आता भेटली फुरसत. सकाळपासून 12-1 वाजून जाते तर हात खाली राहतच नाही पूर्ण घरचं काम करायसाठी. आता पहा कसं चकचक दिसते घर. आता सकाळी स्वयंपाक केला सगळीसाठी. आता पियूजी तर चालले नाही ऑफिसवर, सुट्टी आहे म्हणते, तर ते घरीच होते. मग सगळीचा स्वयंपाक सोबतच करून घेतला. तेवढं तरी बरं झालं. नाही तर त्याच्या डब्यासाठी वेगळं बनवावं लागते आणि सगळीसाठी वेगळं बनवावं लागते. तेवढं काम तरी सोपं झालं आता. पण येईल कायची सुट्टी आहे काय मीच सांगत आहे ना. आता किती दिवस झाले, 4-5 दिवस झाले ना. घरीच आहे, सुट्टीच आहे, सुट्टीच आहेच म्हणते, काय म्हणते तर. पण असं म्हणा, आता काय आपल्याला माणसाचं काय मित्र राहते, कायच्या सुट्ट्या राहते आणि कायच्या नाही. तर असं करतो, आईजवळ जातो आणि पाहून येतो कसं वाटून राहिलं म्हणून, बरं आहे का नाही आहे. आता त्याची तब्येत खराब होऊन 8-15 दिवस झाले. त्याची तब्येत काही बरोबर वाटूनच नाही राहिली. आता काय माहिती आज बरं वाटते का तर त्याला. आता त्याचंही करणं, त्याच्यासाठी गरम पाणी नेणं, त्याचे पाय दुखते तर मग त्या टबात पाय टाकून त्याची मालिश करणं, त्याचंही जास्तीचंच काम होऊन गेलं एक. पण असं म्हणा, आता म्हातारपणी दुखतेच हात पाय. आता ते काय करणार आहे, वय झालं आता त्याचं. आणि त्याच्यात ते वजन आहे त्याच्यानं जास्तच दुखते त्याचं. पण पहिले मी जातो आणि पाहून येतो काय झालं काय नाही. तर तब्येत बरी आहे का आज तरी बरं होऊन जायला पाहिजे त्यानं. नाही तर अशा पडल्या राहिलं ना तर अजून येऊन जाईन त्याला बिमारी. पण असं आपण म्हणू नाही शकत ना, काही उठा चल फिर करा. नाही तर म्हणून अशी काय बोलतो म्हणून तू. म्हणून नाही बोलत पप्पा, मी काहीच नाही बोलत त्याला फक्त एवढं विचारतो काही लागून राहिलं काय म्हणून आणि बस. काही आणून देऊ काय म्हणून एवढं विचारतो आणि पाहून येतो त्याची तब्येत कशी आहे आणि कशी नाही. तर अरे म्हणता आज तर तू उठून बसली चक्क. बरी झाली वाटते तब्येत, आज बरं वाटून राहिलं वाटते तुला, आहे ना. नाही तर रोज येऊ तर बस झोपलीची झोपली, काही विचारलं का उवा उवा करे, काही बोले नाही ना काही नाही, बस पडलीची पडली. आणि आज म्हटलं आज बसली आणि चेहरे चांगला ताजा ताजा दिसून राहिला. आता तुमचं काय म्हण आहे का मी बिमारच राव. आज तर चांगलं वाटून राहिलं मला, तर तुम्ही म्हणता उठून बसली. नाही तर पडली राहिली असती तर अजून म्हटलं असतं का झोपलीच राहतं, काही नाही करत ना काही नाही करत, बिमारच राहतं. आणि आज बसली आहे तर तिकडूनही बोलता तुम्ही. हे पाय कशी लागली तुले. आता झाली म्हटलं तू बरोबर बोलासाठी तयार झाली तू. आता गेली तू बिमारी. आता मस्त करतो तू बडबड करायला, आहे ना. बडबड करायसाठी चांगली झाली तू. नाही असं नाही कीसं काही नाही आहे. तुम्ही काय चेष्टा करता चेष्टा करायसाठी. आता म्हटलं चांगली झाली तर त्याच्यात तुमच्या सुनीचा लय वाटा आहे, म्हटलं लयच वाटा आहे. आता बिमार होती तर म्हटलं मागंच राहते पोरगी. सर दाबू का हातपाय दाबू का काय करू. किती सेवा केली म्हटलं तिनं 4-5 दिवस मी. तेव्हा कुठं आता बरं वाटून राहिलं. आणि असं कसं दुखणं आलं होतं काय माहीत पप्पा. ते कसं मागं चिकनगुन्या आला होता तसंच वाटे मला. असं वाटे का हातपाय जसं गेले काय. पण त्या पोरीनं लय सेवा केली पप्पा, लय सेवा केली. आणि तिच्याच मुळं म्हटलं आता चांगली झाली मी. जेवढा बोलावलं तेव्हा येऊन जाय. हातपाय दाबून देऊ काय आई, डोकं दाबून देऊ काय आई, औषध घेतलं काय, जेवण बरोबर, नाश्ता बरोबर, गोळ्या बरोबर, सगळं व्यवस्थित दिलं तिनं. आणि तिनं दिलं म्हणूनच मी चांगली झाली आणि तुमच्यासमोर अशी टाईट बसली आहे म्हटलं. नाही तर अजून किती दिवस या पलंगावर पडली राहिली असती काय माहीत. पण म्हणता तू हे जे तू या सुनीची एवढी काय म्हणते प्रशंसा करून राहिली, तर म्हटलं हजम नेऊन राहिली मुले. हजम व्हायसाठी ज्या सुनीच्या बाऱ्यात म्हटलं तू दिवस रात्र करत जाय गोष्टी, नुसतं तिच्या गोष्टी करत जाय, तिले वाईट साईड बोलत जाय. आज म्हटलं एवढी तारीफ तुझ्या सुनीची. मला तर म्हटलं धक्काच लागला तुझ्या तोंडून हे असं ऐकून. धक्का बसायले. असं कसं मत परिवर्तन झालं पप्पा तुझं. काही मत परिवर्तन नाही झालं. मीच चुकीची होती. मी समजूच शकली नाही तिले. आणि नेहमी तिच्या चांगल्या याच्यावर वाईटच करत होती आणि वाईटच बोलत होती तिले. कधी तिले समजूनच नाही घेतलं ना. पण आता समजायला लागली तर म्हटलं आता वाटते का खरंच लयच चांगली सून आहे, खरंच लयच चांगली आहे. एवढी तर मी पोरगी राहिली असती ना तिनेही नसतं केली मी सेवा एवढी मी सुनीनं केली. दिवस रात्र बिचारीनं यक केलं आणि मला चांगलं केलं. किती देखभाल केली बाप्पा माई, लयच केली. डॉक्टरपेक्षा म्हटलं देखभाल झाली ना त्यानंच बरी झाली मी, त्यानंच बरी झाली. चला तू या बिमारीनं एक गोष्ट तर चांगली झाली का या घरात पुढं वाद होणार नाही. आता तुम्ही दोघी सासा सुना चांगल्यानं राहा. तुम्हाला चांगल्यानं पाहिजे ना तर मग मग आयुष्य वाढते म्हटलं. सगळं काही चांगलं राहिलं ना तर मनही प्रसन्न राहते. नाही तर तुमची किटकिट ऐकून बस डोकंच घुमून जाते पूर्णचं पूर्ण. मामाजी काही पाहिजे काय, आणून देऊ काय, काही चहा वगैरे पाहिजे काय. नाही बाई काही नको आणू. तुझ्या सासूला विचारतील पाहिजे असं तर. मला नाही पाहिजे चहा. आताच तर पेलो मी, आताच तर करून दिला त्या. अर्धा तास तर होऊन राहिला. आता एवढी चहा करून देशील तर काही मला शुगर होऊन जाईल ना. मग तुलाच करावं लागेल मग येई. आता तुझ्या भोवती लावून घेतं काय अजून. आता नाही पाहिजे बाई मला चहा, राहू दे. आता 5 वाजता करजो मग चहा, राहू दे आता नको करू. आते बाई तुमच्यासाठी आणू काय. नाही ग बाई राधिका मला पण नाही पाहिजे चहा. आता नाही पेत बाई मी चहा. आणि तसाही नाही काय मला एवढा आवडतही नाही. सकाळी भेटला आणि 5 वाजता भेटला बस. 2 वेळा चहा पाहिजे दिवसातून. हे तुझ्या सासऱ्यालाच पाहिजे 50 वेळा चहा. मी काही पेत नाही.
आता झाले काय कामं गिमं झाले काय? हो हो, कामं वगैरे सर्व झाले. मी म्हटलं तुम्ही औषध घेतलं का नाही घेतलं, तर म्हटलं पाहून येतो म्हटलं इकडून. तर मी चालली होती माझ्या रूममध्ये. म्हटलं थोडीशी आराम करतो, म्हटलं थोडीशी पाठ दुखत होती तर आराम करतो म्हटलं. तर पहिले म्हटलं विचारून घेतो तुम्हाला काही लागन गिगन तर, नाही तर मग मी तिकडे खोलीत राहीन आणि तुम्ही मला आवाज देसान तर ऐकून येईन. म्हणून म्हटलं तू जा आणि आराम कर, एवढी काही दगदग करू नको. आणि राहिला औषधीचा प्रश्न तर घेतली म्हटलं मी औषध, आठवणीनं घेतली. आता मला माहीत होतं ना का तू येशील म्हणून सांगायला औषधासाठी, तर मी अगोदरच घेऊन घेतली. आणि काही टेन्शन नको घेऊ तू इकडचं. आणि काही लागलं गिगलं तर आज बरं वाटून राहिलं मला, मी स्वतःच घेतो आणि स्वतःच करतो. जाय तू आराम कर. आणि तू ये बाबा इथंच बसले आहे, त्याची काही काळजी नको करू. आता दुपारी काय लागणार आहे, जेवण खावण सर्व झालं ना. आणि पिंटाई असं ना खोलीत. हो हो आहे ना, ते रूममध्येच आहे, आराम करून राहिले. झोपले होते ते मगाशी, आता काय माहीत. बरं बरं जाय मग, तूही जाय, तूही थोडीशी आराम करून घे. मग अजून संध्याकाळच्या पायरी तिकडे उठा लागते, झाडझुड गडझुड राहते. जाय आराम करून घे, जराशी पाठ मोकळी होते. आराम केल्यानं जराशी लेटपोट कर जाऊन रूममध्ये. जाय, सकाळपासून दगदग राहते जीवाच्या मागं. हो का व मंदा, मला तर तुझ्यावर विश्वासच नाही होऊन राहिला का तू तुझ्या सुनीसोबत एवढी प्रेमानं वागून राहिली. हा, जे म्हटलं वरपडल्या वारबडल्यासारखी करे, तिच्या तोंडून एवढे फुलं, मला तर खरंच विश्वासच नाही होऊन राहिला. हे पा, असं आहे तुमचं. चांगली राहिली तिकडून बोटं घालता आणि तशी राहिली तर तिकडून बोटं घालता. आता तुम्हीच सांगा मला कशी राहू मी. हां, तुमचं तर वेगळंच दिसते मला. चांगली नको राहू, वाईटही नको राहू, मग कशी राहू मी? तोंडाला चिकटपट्टी लावून घेऊ काय? तुम्हाला तर साजरीच नाही दिसत मी कशी राहिली तर. अरे बापरे, हिच्या अंगातली सुरपणखा जागली वाटते. कशी दबली होती तर आता म्या आडव्या तिडव्या गोष्टी करून तिच्या अंदरली सुरपणखा जागवून टाकली. आता कसं करू? आता तर निघास लागन इथून, नाही तर हे भांडते माझ्यासोबत. म्हणता मला नाही काय, एक काम आठवलं, मी येतो नंतर. बस तू आराम कर, मी येतो नंतर. लवकर निघतो, नाही तर हे भांडतेच माझ्यासोबत आता चांगलीच. मला माहीत आहे ना काऊन पाय आले तर तुम्ही इथून. हां, दोन गोष्टी चांगल्याने नाही बोलणं होत, नुसते उकिरे धंदे करता. इथं उकर तिथं उकर. आता चांगली राहून राहिली तर चांगली नका राहू देऊ मला. चांगली राहासाठी मग म्हणता का मंदा बदमाश आहे? मंदा काही बदमाश नाही आहे. हे याच्या गोष्टीच्या ना दिमाग खराब होऊन जाते मंदाचं. इथं मंदाही चांगली आहे म्हटलं. आता ह्या घरात तर सगळं काही व्यवस्थित होऊन राहिलं हळूहळू. आता माझ्या पोरीची जीवन चांगलं झालं पाहिजे महारश्मीचं. आता महारश्मीचं काय होऊन राहिलं असं तिकडे आणि काय माहीत. ते एवढं मोठं घर, नवीन घर, तिच्या घरचे लोक तर खूपच श्रीमंत आहे. त्याच्या घरी तर काहीच गोष्टीची कमी नाही. आता मी पोरगी कशी सांभाळून राहिली असं काय माहीत. आता माझ्या पोरीची मला लय आठवण येऊन राहिली. आता कसं करू पण? आताच तर गेली ते, इतक्या लवकर जाणंही चांगलं नाही. आता म्हणून महिना खून राहिला म्हणून यासाठी आणि येऊन गेली म्हणून माय भेटाले. चांगलं नाही वाटणार ना ते. आता संक्रांती येईन ना तर तिला म्हणून इथंच येऊन जाय म्हणून तू म्हणून 2-4 दिवसासाठी. आता लयच आठवण येऊन राहिली तिची. 1-2 दिवस सवितालाही बोलून घेईन आणि तिलाही बोलून घेईन. तसंही मायबापाचा जीव लहान लेकरात लय राहते, लयच राहते. सून नव्हती घरात तर घर कसंच वाटे पप्पा. आता म्हटलं सून आहे घरात तर कसं दणदण वाटते. हां, सगळं व्यवस्थित. आता म्हटलं एवढं बदल झाला तिच्यात का काही विचारूच नका. सगळं बरोबर करते आपल्या मनानं, सगळं काम करते. पहिले तर तिच्या फक्त स्वयंपाक करायच्या जीवावर आहे. आता तर स्वयंपाकही करते, अंदरून झुनले कामात मदतही करते. हां, आता एकदमच बदललीच ते, पूर्णच बदलली. असं वाटतच नाही का जसं लग्न होऊन आली होती इथेच रश्मी होई म्हणून. हे एवढा बदल कसा काय झाला काय मी तिच्यात. पण असो, जे काही झालं ते चांगलंच झालं म्हणा. नाही तर मग अजून पोराचा वाका झाला असता ना माया. हां, आता अजून मग काही झालं असतं तर अजून घेऊन बसा लागलं असतं. आणि आता आम्ही तर विचार करून राहिलो होतो घटस्फोटाचा. पण बरं झालं पप्पा असा काही निर्णय नाही घेतला. फक्त तोंडूनच शब्द काढले होते. जर असा काही पाऊल उचलला असता तर काय झालं असतं आणि काहीच नाही. आणि ते पोरगं राहिलं असतं इकडे आणि ती पोरगी राहिली असती तिकडे. आता पहा बरं, दोघाचा कसा सुखाचा संसार नांदून राहिला. आपलं पोरगं आपल्याला चांगलं वाटते, घरात खुशी खुशी येते, खुशी खुशी जाते, चांगलं वाटते. नाही तर त्याचंही काही मन जागेवर नव्हतं, बायको नव्हती तर घरात. आता मस्त झालं बाप्पा, मस्त झाले. आता काहीच टेन्शन नाही म्हटलं. मस्त सुनही चांगली होऊन गेली, काही वाद नाही. हां, दोघी तर म्हटलं ननंदन भाव जाय मस्तच राहते दोघीजणी, बहिणीसारख्या एकामेकीला करू लागते. आणि काही विचारच नाही लागत. आता असं वाटते का बस ह्या घरातच राहा, घराच्या बाहेर निघाच नाही. नाही तर पहिले रश्मी नव्हती घरात, चालली गेली होती तर बाहेर निघालं का नुसतं बाया गोष्टी करे. तुमची सून काऊन गेली किती गोष्टी करे बाप्पा. आणि तेवढ्या लोकांचे प्रश्न द्याले हे वाटे काय द्यावं त्याच्या प्रश्नाचे उत्तर आणि काय नाही तर. आणि मग 17 लोक आणि 17 तोंड, मग 17 गोष्टी करे त्याच्यात. कोणी काय म्हणे, कोणी काय म्हणे. हां, माझ्या पोरालाच बदनाम करून राहिले होते, पोराले बदनाम करायसाठी. पण चांगलं झालं बाप्पा. आता सगळं व्यवस्थित आहे. आता बस देव करो का काही विघ्न नाही हो बाप्पा याच्या संसारात. पण आता दुपारचा वेळ होऊन राहिला आणि किती उशीर, हे पोरगं आलंही नाही अजून. त्याला जेव्हा खावाची काहीच फिकर नाही, कुठं गेला आणि कुठं नाही तर.
आता त्या पोरीला म्हटलं जेवण करून घे म्हटलं आमच्यासोबत, तर म्हणे नाही म्हणे, ते आल्यावरच करतो म्हणे जेवण म्हणे. आता त्याच्यानं ते पोरगी बसली आहे जेवण करायची. कुठं गेला आणि कुठं नाही, तर काय करायसाठी गेला तर. आता त्याला म्हणून राहिले का दलालीवर जाय म्हणून बाबासोबत, तर तिथं निघून राहिलं जाणं. वावरात जा म्हणतो तर तिथंही नाही होत, आणि कुठं हिंडून राहिला तर, आणि आलाही नाही अजून. आई काऊन शुभी कोण तू? अरे मला म्हणतं काऊन उभी, तूच वाट पाहून राहिली ना मी. केव्हा पाचचा गेला तू? आता दुपारची वेळ निघून राहिली ना. हा, जेव्हा खावाची काही फिकर नाही आहे तुले, का कोणी वाट पाहत असन का काही पाहत असन. तुही वाट पाहिली आम्ही आणि जेवून घेतलं, पण ते पोरगी आहे ना, तुझी बायको बसली आहे ना त्यासाठी, तर म्हणे येईन म्हणे ते, तर जेवण म्हणे. जाय बरं अंदर जाय आणि जाय जेवण करून घे. ते नाही जेवली आहे, तुझी वाट पाहून राहिली. आणि कुठं राहून राहिला रे तू? 4-5 दिवस झाले नुसतं बाहेर बाहेर राहून राहिला. हा, घरात तर तुझं मनच नाही लागून राहिलं. नाही तर काय, घराच्या बाहेर नाही निघून राहिला आता बायको आली तेव्हापासून. आणि आता तर नुसतं बाहेर 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 बाहेर. आता तुला म्हणून राहिली का एखादं काम किम पाय, नाही तर दुकान गिकान लावून घे एखादं. हा, असं घुमल्यानं होते काय? आता हाय म्हणा पैसे आपल्याजवळ, बसून खाऊ शकतो, पण काय कामाचे? आता तुझे लेकरं बाया होईन त्याच्यासाठी तर कमाव. आता आम्ही तर एवढं करून ठेवलं का तुझे जीवन सुखी जाईल, पण आता तू कमाव ना, तुझ्या लेकरीसाठी तर कमवून ठेव तू. आई तुला गोष्ट सांगू काय, मला नाही काय लय जोराने भूक लागली. मला पहिले जेवण करू दे, मग नाही काय मी तुझ्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतो. पहिले जेवण करू दे मला. हे असं आहे आजकालच्या लेकराचं. हा, याच्यासाठी आम्ही दिवस रात्र एक करून एवढा पैसा गिसा जोडून ठेवला का यायचं जीवन सुखात जाईल म्हणून. पण हे हे तर एवढी ऐदी पिढी आहे म्हटलं, का लयच ऐदी आहे. आता हे काय माहिती याच्या लेकराचं काय करते आणि काय नाही. तर आता लेकर बाया होईल तर 2 पैसे कमवून तर जमून ठेवन. हा, नाही तर बापाच्या पैशावर ऐश कराले, आणि काही म्हटलं का असंच काढते, पटकीने निघून जाते कुठेही. हा, काय बोलावं पप्पा आणि काय नाही आजकालच्या लेकराले काहीच नाही समजत. आतापर्यंत रुपीसजी आले नाही, किती उशीर लागते काय माहीत. आता तर एवढी भूक लागली का काही सांगूच नका. आता केव्हा येते काय माहीत. आता असं मन करून राहिलं का जेवण करून घेऊ काय, मग म्हणून का जेवण करून घेतलं म्हणून एकटीनंच. केव्हा येते तर. अरे बहिणी, तुम्ही अजूनही जेवण नाही केलं काय? काय दादाची वाट पाहत बसता तुम्ही? हा, त्याला काही फिकर नाही आहे. तुम्ही जेवण करून गेले पाहिजे होतं ना. हा, आता किती वेळ होऊन राहिला? आता 4 वाजत येऊन राहिले ना. इतक्या वेळपर्यंत काय उपाशी राहता? आणि एवढं सकाळपासून उठा तर भूक लागून जाते ना. तुम्ही करून घ्या जेवण, त्याची काही वाट घेत नका पाहू. नाही वर उंचून ताई, येणच ना ते, येऊनच राहिले असन. कुठं कामं किंमत अटकले असन म्हणून उशीर झाला. येणच ते आता. रश्मी चल बरं ताटवाड बरं, चल जेवण करून घेऊ. काऊन रे दादा, कुठे गेलता तू? हा, वहिनी सकाळपासून उपाशी आहे. आता तुझं काय आहे, तू तर बाहेर नाश्ता गिष्टा करून घेतो. ते बिचारी तुझी वाट पाहत राहते ना. हा, तिनं सकाळपासून काहीच नाही खाल्लं. तू या ना का, तू येशील म्हणून जेवण करायसाठी. हा, एवढा उशीर नको लावत जाऊ ना. आता त्याही वहिनी वाट पाहते ना तुया. जाऊ दे, जाय बरं, पहिले जेवण करून घे. आणि ते बिचारा उपाशी आहे. हा जाय, चबर नको करत जाऊ तू. जाय, आई बोलून राहिली तुले. हा, असंच आहे तुया. तुला काही म्हटलं ना तर हे बोलून राहिलं मला धाडून देतं. जास्त चबर करतं काय? हा, एक झापडच दिन म्हटलं तू यावर. जाय लवकर जाय. मग टाळला झापड देणारा. पळतं का नाही पळत इथून? चालली. अगं रश्मी, जेवण करून गेले पाहिजे होतं ना. हा, तुला सांगितलं ना मी वाट नको पाहत जाऊ म्हणून. आता मला उशीर होऊन जाते कधी कधी. मग काय तू काय उपाशीच राहशील काय? नाही हो, तसं काही नाही आहे. आता आई बाबा जेव्हा जेवते तेव्हा त्यांना गरम गरम देते मी, आणि रुंजूनताई बसून जाते मग त्याच्यासोबत. मग मी राहतो. आता तुम्ही काही राहत नाही घरात, नाही तर तुम्ही राहिले तर सोबतच जेवण केलं असतं. आता त्याचं जेवण होऊन जाते, मग एकटीला जेवण करायला चांगलं नाही वाटत. मग तुमची वाट पहा, तुम्ही येता तर मग दोघीचं जेवण होऊन जाते, म्हणून तुमची वाट पाय तुम्ही. असं जाय बरं, आण बरं, मग लवकर आण ताट, मला भूक लागली. हो, आणते, लवकरच आणते मी. मला पण खूप भूक लागली आहे. आज तर खूपच थकलो. अरे आता हिनो कायले फोन केला? आता तुम्ही घरात आलो, काय करा लागत होता फोन? बरं झालं सायलेंटवर आहे. ह्या रश्मीला ऐकून जाईन. कायले केला आता हिनं फोन? हॅलो, घरात आलो ना मी. कायले करून राहिली म्हणजे 17 वेळा फोन? तुला सांगितलं ना, 1 वेळा सांगितलं तर तुझ्या ध्यानात नाही येत काय? आता फोन नको लावू मला. ठेव लवकर फोन. कोणाचे फोन येऊन राहिले पप्पा माझ्या भावाले? काय मी, तुम्हाला काय वाटते कोणाचे येऊन राहिले असन? हा, हाच एवढंच म्हटलं या एपिसोडमध्ये. आता तुम्ही विचार करा, कोणा करून राहिलं म्हणून याले फोन. हा, आज मीच तुमची रजा घेतो. आज राधिका वहिनी ते तर आहे नाही तर तिने घेतले असते तुमचे नावं. हा, तर आज काही आपण नाव घेत नाही. आपण नाव घेऊ पुढच्या एपिसोडमध्ये. तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि हाईप द्यायला विसरू नका. जर तुम्ही हाईप द्याल ना तर तुमच्या राधिकाचे व्हिडिओ अजून पुढे जाईल. आणि तुमची राधिका सगळ्यांना समजून घेते, तुम्हाला तर माहीत आहे. म्हणून तुमच्या राधिकाचा तुम्ही सपोर्ट करा, हाईप द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. हां, भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत तुम्ही विचार करा का रुपया दादाले कोणाचा फोन येऊन राहिला म्हणून.